लेट्स प्ले. पहिल्याच बॉल वरती अण्णा गायकवाड आयकॉन प्लेयर या खेळाडूला जीवनदान. म्हणजे इथं पायावरती कुऱ्हाड नाही मारून घेतली तर कुऱ्हाडीवरती जाऊन स्वतः पाय ठेवलाय. अण्णा गायकवाड सारख्या खेळाडूला या ठिकाणी जीवनदान पहिल्याच बॉलवरती मिळत आहे. आता या कॅचचा उपद्रव काय असेल. 24 बॉल येणारे महत्वाचे आहेत. 23 बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. संदीप पुन्हा निघतायत. स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने खेळला गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 बॉल चांगले हाताळले जात आहेत. अजित वरे यांनी चित्त्याच्या चपळाईनं बॉल थांबवला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला. एका डिक्लेअर धावेसाठी एक सिंगल. एक धाव धावफलकावरती. चौकार आणि षटकारांना गाणी लावा विनंती आहे. हा बॉल ऑन दी राईज खेळलाय. षटकार येतोय. कॅच सुटला आणि त्यानंतर कॅचचा उपद्रव. जबरदस्त हिट. सिक्सर. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. हा देखील बॉल त्याच रिजन मध्ये आणि इथं देखील कॅच. यावेळेस मात्र अखेरकार दुसऱ्या वेळेस चांगला अटेम्प्ट आणि प्रमोद गायकवाड बॅक टू डग आउट. महत्वाची विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रतीक अर्थात बंटी महांगडे वन डाऊन साठी आलेत आणि जबाबदारी बंटी यांची वाढली आहे. कारण अण्णा गायकवाड पहिल्याच ओव्हरमध्ये महत्वाची विकेट आलेली आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधला. बंटी महांगडे मैदानामध्ये दाखल झालेत. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न. फसतोय बॉल. हवेमध्ये उंच उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक आलेत. पकडला जातोय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा झटका. 2 महत्वाच्या विकेट या ओव्हरमध्ये संदीप यांनी कमाल केली आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनुज मांढरे. सात धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा धावफलकावरती.
ओव्हर नंबर 2 मध्ये मंगेश. दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जाईल. एक से ज्यादा कुछ नाही मिलेगा. आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा लागतायत. 8 धावा. स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने स्टोक येण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचले. लॉंग ऑफला कुणाल महांगडे बॉल क्लिअर करू शकलेले नाहीयेत आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये याही वेळेस विकेटचं होईल पतन. महत्वाचा झटका लागतोय. तिसरा महत्वाचा झटका. 8 धावांवरती टीम जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी संघाला. स्कोरबोर्ड षटक क्रमांक 2 मध्ये आपण प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती 8 धावा आहेत. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन अंबाला या नावानं ज्यांना जाणलं जातं. 8 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन मैदानामध्ये दिशा दाखवली. फक्त एक सिंगल कंप्लीट केली जाते. 9 धावा धावफलकावरती. 3 महत्वाचे विकेट आलेत परंतु पसरणी संघाची जमेची बाजू हीच आहे. बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. अनुज मांढरे सारखा खेळाडू आहे. नवीन मैदानामध्ये दाखल आहे. त्यासोबत मनोज मांढरे सारखा खेळाडू डगआउट मध्ये. म्हणजे बॅटिंग लाईनअप अगदी 6-7 नंबर पर्यंत या संघाचे आहे. राजीव शिर्के असे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दहा धावा. चला स्वयंसेवक विनंती आहे बॉल देऊन सहकार्य करा. दहा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. यावेळेस मिडल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट मध्ये. अनुज मांढरे यांचा जबरदस्त टोला. लांबच लांब सिक्सर. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल हवेत खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि बॉल जाईल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी.
तब्बल 20 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये गेअर शिफ्ट केला, एक विकेट जरूर आली, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या आणि टोटल 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून येणारे 12 बॉल इम्पॉर्टंट आहेत. अनुज मांढरे यांचा फॉर्म ही जमेची बाजू आहे पसरणी संघासाठी. तर समोर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी आयकॉन प्लेअर अर्थात अमित वरे बॉन्ड, आणि स्ट्राईक वरती तितकाच तगडा खेळाडू नवीन, हाही आयकॉन प्लेअर आहे. नवीन वर्सेस बॉन्ड, एक अपकमिंग स्टार. तर समोर एक जुना जाणता खेळाडू. चांगलं बॅटल. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडलाच खेळला जातोय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड के साथ 2 भी कंप्लीट. बॅकअप मिळाला. टोटल 22 धावा धावफलकावरती लागतायत. 22 रन्स बोर्डवरती. या वेळेचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल पर्यंत पोहोचेल का? 1 बाउन्स बॉल निघाला. सीमा रेषा ओलांडून 4 धावांसाठी जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी संघाच्या डगआउट मध्ये उत्साह आणि टाळ्यांचा कडकडाट. आणि या खेळाडूच्या बॅटचा बोलबाला आपण पाहतोय. 26 धावा टोटल. नवीन अंबाला. कमेंट्स येत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. वेगवान बॉल आहे, शरीरावरती भेटतोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघालाय एका धावेसाठी. आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत आम्ही. त्यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. 27 धावा टोटल धावफलकावरती. अजूनही येणारे या इनिंग मधले 9 बॉल आहेत आणि या 9 बॉल मध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल टीम जय हनुमान पसरणी संघाच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल लेग बाईज सिंगल. डिक्लेरेशन झोनची धाव मिळते. 28 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर दोघांची रेस लागली. नवीन बॅक टू डगआउट. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. अनुज आणि मनोज या दोघांची जोडी. अनुज मांढरे, मनोज मांढरे या दोघांची जोडी मैदानामध्ये. बंधू बंधू, अगदी दो दिल एक जान. हो, या वेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. नो बॉल +1 अशा टोटल 2 धावा. भीमर बॉल आहे. त्या बॉलवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न.
2 धावा आलेल्या आहेत या बॉलच्या पाठीमाग. आणि आता पुढचा बॉल फ्री हिटचा बॅटिंग मार्क वरती. अनुज स्ट्राईक वरती. हो या वेळेसचा बॉल टप्पा पडतोय, उचळी घेतोय, फ्री हिटचा बॉल कमबॅक केलाय. अगदी बॉल बॅक ऑफ द लेंथ केला, फिंगर रोल केले. 3 षटकांचा खेळ संपला. 10 सरासरी मेंटेन ठेवली आहे. 30 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 4 विकेट. तीन षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 अजित वरे. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट केली. बॅट चेंज. एक डिक्लेअर. स्टोक फसतोय, बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघालाय एका धावेसाठी. अजित वरे यांचा विचार केला तर चांगली ओव्हर हाताळली आतापर्यंत. 3 बॉल 3च सिंगल दिलेले आहेत. 33 वरती धावसंख्या ओव्हर नंबर 4 मध्ये. आता इथून पुढे 3च बॉल शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक आहे. मी म्हणेन इथून पुढे 3 बॉल मध्ये 2 तरी मोठे फटके खेळण्याच्या शोधामध्ये अनुज असणार आहेत. तर समोर अजित वरे बॉल वरती थांबवण्याचा प्रयत्न करतील. हो ऑन दी राईज खेळाय. स्टेप आउट होऊन जबरदस्त फटका. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी संघाला दिलेली मानवंदना. अप्रतिम स्ट्रोक, एक्झिक्युशन प्रॉपर, ताकदीचा वापर, षटकार.
कळवलेला आहे. 41 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय बाद. धाव फलकावरती टोटल लागतात टीम जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी संघाच्या. एक क्रमांक या क्रिकेट स्पर्धेचा तिसरा आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे पसरणी विरुद्ध कुसगाव. एक गाव आकाराचे हाफ कालपासून सुरू झालेले आहेत. काल 8 संघ खेळले, आज 8 संघ खेळत आहेत. चला यानंतर पुढील 2 टीमला विनंती की तुम्हाला तयार राहावं लागेल रनिंग रेससाठी. एका बाजूला हे जे क्रीडांगण तुम्ही पाहिलं ना, तर कृष्णेच्या काठी असणारं हे कृष्णामाई स्टेडियम आहे आणि त्याचं दृश्य तुम्ही पाहत आहात. अगदी निसर्ग रम्य असं असणारं एक क्रीडांगण आहे. सभोवताली सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पांडवगड तुम्हाला प्रकृतीने पाहायला मिळतोय. आणि या सर्व काही गोष्टी आपल्याला या क्रीडांगणावरती येताना मोहित करतात. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्हाला गर्द झाडी पाहायला मिळते आणि स्पोर्ट ऑन लाईव्हने अगदी प्रकृतीने ते दाखवलेलं आहे. आणि अगदी निसर्गाच्या कुशीत असणारं हे क्रीडांगण आहे. अगदी कृष्णेच्या काठी कृष्णामाई स्टेडियम पसरणी असं असणारं एक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि चौफेर जर आपण कॅमेरा फिरवलात ना, तर पहा कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला चौफेर या मैदानाचं दृश्य पाहायला मिळतंय. अगदी गर्द झाडी आहे आणि या गर्द झाडीमध्ये असणारं हे क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणावरती अनुश्री चषकाचा थरा रंगलेला आहे. एका बाजूला टार्गेट आहे 43 धावांचं आणि ब्लॅक कोब्रा कुसगाव या टीमला या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीला या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. चला दोन्ही संघ मॅच आपण सुरुवात करूया. वेळ आपल्याला कमी आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये अमित वरे अर्थात बॉन्ड, दुसऱ्या बाजूला चिंतामणी निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. चिंतामणी निकम हे युवा खेळाडू आहेत. अमित बॉन्ड अनुभवी आहेत. गोलंदाजी मार्गवरती अनुज मांढरे. षटक क्रमांक 1 मध्ये पसरणी गावचे अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळतील. चला मित्रांनो, आता वेळ आपण घेऊ नका. सायंकाळचे वाजलेले आहेत 4:26 होत आहेत. सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. पसरणी विरुद्ध कुसगाव. येणारे बॉल 24, धावा बनवायच्या आहेत 43.
पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अमित बॉन्ड स्ट्रायकर एंडला तयार. तर एका बाजूला पसरणी गावचे भेदक गोलंदाज अनुज मांढरे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि अमित वरे बॉन्ड यांनी पहिल्या बॉलचं स्वागत केलंय भव्य. बॉल सीमा पार, चौकार. परंतु आता दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा हा चांगला आहे आणि अमित बॉन्ड यांना या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलेला आहे. मनोबल वाढवणारा बॉल आहे अनुज मांढरे यांचा. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा एकदा निघतायत पंचांच्या उजव्या एसटीकडून. पुढे सोडलाय बॉल, आकाशाला गवस निघालतोय. प्रमोद गायकवाड अण्णा बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. फलंदाज अमित वरे बॉन्ड यांना जावं लागेल माघारी. ब्लॅक कोब्रा कुसगावला धक्का क्रमांक पहिला. टीम निगडी आणि धनगरवाडी तुमच्यामध्ये टॉस होईल या. आयोजन समिती या ठिकाणी ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सामना 2 षटकांचा होईल असं या ठिकाणी आयोजन समितीने कळवलेलं आहे. टीम निगडी आणि धनगरवाडी आपल्यामध्ये टॉस होते. आपण या टॉस करून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅनिंगला वेळ मिळेल. इथे पहा अमित बॉन्ड यांच्या बॅटमधून मोठा टोला आला होता. सिद्धेश निकम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3. चला फलंदाजाला विनंती, आपण धावत या. विकी भाऊ शिर्के यांच्या शुभासे टॉस केला जाईल. या विकी भाऊ, या आपल्या शुभासे टॉस करा. सिद्धेश निकम मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3. फटका तर खेळलाय, सिंगल मेल. ओ हो, इथे पहा काय नवीन साळुंके यांनी कॅच पकडलाय आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपली लकब दाखवली आहे. नवीन साळुंके यांनी काय कॅच पकडलं. एका क्षणाला असं वाटलं की बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातो की काय, परंतु नवीन साळुंके यांचे प्रयत्न, एफर्ट्स 100% होते आणि त्यांनाच तुम्ही पाहताय त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं निकळ स्मित हास्य आहे, कारण त्यांनी कॅच पाक असा पकडलेला आहे. अशक्य गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली. आपण टॉस करूया. धनगरवाडी त्यांच्या विरुद्ध निगडी 2 षटकांचा सामना. कॉइन आपण स्पिन करत आहोत. एका बाजूला विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का क्रमांक 2 लागला. टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या प्रकारे आपण चर्चा केली की अनुज मांढरे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. हा तो कॅच होता. काय आउटस्टँडिंग, ग्लोरियस, कडक, कमाल कॅच पकडला. नवीन साळुंके यांनी शरीरावरती नियंत्रण आणलं आणि हा झेल चांगल्या प्रकारचा पकडलेला आहे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरतून बॉल चाललाय आता डीप कव्हरला आणि या बॉलच्या पाठीमागे रन्स मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धनगरवाडी या टीमला बॅटिंग करावी लागेल, याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार. एका बाजूला अनुज मांढरे तब्बल 5 बॉल टाकलेले आहेत. 10 धावा खर्च करताय. षटकातला शेवटचा बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर टाकलाय. इथे आता धाव मिळत नाहीये. डॉट आलाय. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 10. आता इथून पुढे विजयासाठी समीकरण बदलतंय. 18 बॉल 33 ची गरज.
एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये गौरव आणि चिंतामणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या 10. चला मित्रांनो, आता थोडीशी घाई करा आणि ओव्हर नंबर 2 साठी आता प्रमोद गायकवाड अण्णा यांचा पर्याय निवडलेला आहे. टीम पसरणी या टीमने 18 बॉलच्या पाठीमागे 33चा बचाव करायचा आहे. आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू आहेत पसरणी गावचे. एका बाजूला चिंतामणी निकम, एक आक्रमक फलंदाज, लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. शून्यावरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 2चा पहिला बॉल चांगल्या प्रकारे पंच केलाय, प्रहार केलाय, डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोरबोर्डला पुन्हा एकदा चालना मिळते. चिंतामणी निकम यांनी स्वतःवरती संयम ठेवला या बॉलला खेळताना आणि या बॉलला फक्त ढकललं. चांगल्या प्रकारे कव्हर्सला हा बॉल खेळला. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे. एका बाजूला गौरव तयार. वेळेची अचूकता गौरव यांना या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये, परंतु प्रमोद गायकवाड यांना आतापर्यंत दमदार बॉलिंग केलेली आहे. 2 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलर तयार. ऑन साईडला मिड विकेटला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. चिंतामणी निकम यांच्या बॅट मधून झालाय मोठा धमाका. बॉल सीमा पार, षटकार. बॉल पाठवलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्येचा पाठलाग करताना दिलासा देणारा षटकार. ब्लॅक कोब्रा कुसगाव या टीमसाठी आलेला आहे. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. चिंतामणी निकम मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. एका बाजूला धावसंख्येचा वेग आता बघता बघता वाढतोय. धावसंख्या 18, 2 गडी बाद. प्रमोद गायकवाड यांना कमबॅक करावं लागेल. प्रमोद गायकवाड अनेकदा टीम पसरणीकडून लीड गोलंदाज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, काम पाहिलेलं आहे. परंतु आज संघाला गरज आहे विकेटची आणि पसरणी गावचा असा एक ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे ज्याने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. हो, चांगलाच बॉल टाकलाय प्रमोद गायकवाड यांनी. डॉट आलेला आहे अनेक वेळा. कुसगाव विरुद्ध पसरणी हा सामना अनेकदा झालाय. लाईन मिस करून बसले आणि पुन्हा एकदा गाठ पडलीये. निमित्त आहे अनुश्री चषक. नवी मुंबईमध्ये हा सामना अनेकदा झालेला आहे, परंतु आज पुन्हा एकदा पसरणी विरुद्ध कुसगाव सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एका बाजूला अमित बॉन्ड तर माफ करा, एका बाजूला चिंतामणी निकम तर एका बाजूला प्रमोद गायकवाड यांच्यावरती केलाय आता प्रहार. बॉल पाठवलाय चिंतामणी निकम यांनी सीमा पार. धावा मिळतील 6. चिंतामणी निकम यांना जुना फॉर्म गवसलाय की काय याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येते. आणि पहा आता पुढे आले आणि त्यानंतर मनसुबे उधळून लावले. प्रमोद गायकवाड यांनी एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु एका बाजूला टीम पसरणी टीमने जो खेळ केला आणि सुरुवातीला 2 धक्के दिले, म्हणजे या मॅच मध्ये चिंतामणी निकम यांचा खेळ बहरलेला आहे. धावसंख्या 25 धावा, टार्गेट आहे 43 धावांचं. म्हणजे इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे समीकरण उरलेलं आहे, ते आपण नव्याने मांडूया. बनवायच्या आहेत 12 बॉलच्या पाठीमागे धावा 18. मॅच अजूनही ऑन आहे, फक्त मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, आज झुंजावं लागेल. चिंतामणी निकम 5 बॉल 14 आणि गौरव 3 बॉलच्या पाठीमागे 5. ओव्हर नंबर 3 मध्ये अशा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणावं लागेल जो मॅचला कलाटणी देऊ शकेल. मॅच पुन्हा एकदा खेचून आणणाऱ्या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणावं लागेल आणि त्याच वेळेस मात्र पसरणी गावचे विकेट टेकर गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी
किरण मांगडे. अनेकदा किरण मांगडे यांच्या हाती ज्या वेळेस बॉल सोपवलेला आहे ना, त्यावेळेस या खेळाडूने अनेक विकेट घेतलेल्या आहेत. परंतु संघाला गरज आहे आता इथून पुढे विकेटची, डॉट बॉलची, आणि किरण मांगडे ते करणार का? कारण अशा परिस्थितीमध्ये किरण मांगडे यांनी अनेकदा गोलंदाजी केली आहे, परंतु एका बाजूला गौरव यांना साथ द्यावी लागेल. चिंतामणी निकम यांची 12 बॉल 18ची गरज. 12-18. गौरव एक युवा खेळाडू आहेत, सायकलिंगला तयार होतात बॅटिंगमध्ये. 3 बॉल खेळलेले आहेत, गौरवने 5 बनवलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल किरण मांगडे, पहिलाच बॉल ऑन साईडला वळवलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि स्ट्राईक आता चिंतामणी निकम यांच्याकडे दिलेला आहे. गौरव यांनी एका बाजूला किरण मांगडे गोलंदाजीमध्ये आहे भेदकता, गोलंदाजीमध्ये आहे दाहकता, आणि आज ती प्रखरतेने त्यांना अंमलामध्ये आणावी लागेल. कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. तुम्ही आतापर्यंत काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करता याला महत्व आहे. निश्चित प्रतीक अर्थात बंटी आले आणि त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी संवाद झालेला आहे. असं म्हणतात की चर्चेतून एखादा विषय सुटतो, परंतु इथे महत्वाची विकेट आहे चिंतामणी निकम या नावाची. ही विकेट जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा सामना या विकेट भोवती फिरणार आहे. एका बाजूला किरण मांगडे बॉल क्रमांक 2 घेऊन निघतील. समोर चिंतामणी निकम. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये चिंतामणी निकम यांनी केलेली आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना थोडीशी बदललेली आहे. एक खेळाडू आतमध्ये आणलेला आहे, सिली मिड ऑफ लावलेला आहे. एका बाजूला 11 बॉल 17ची गरज. किरण मांगडे सोडून दिलेला बॉल आहे. पंचाने सांगितलं की हा बॉल वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. त्यामुळे या गोष्टी किरण मांगडे यांना टाळाव्या लागतील, कारण ही वेळ धावा वाचवण्याची आहे. धावा वाचवाव्या लागतील. 11 बॉल 16ची गरज आहे. पसरणी विरुद्ध कुसगाव रंगलेला एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. चिंतामणी निकम स्ट्रायकर एंडला, किरण मांगडे गोलंदाजी मार्कवरतून निघतायत. दोन्ही खेळाडू मोठी उमेद, किरण मांगडे आणि चिंतामणी निकम. हो, चांगलाच बॉल टाकलाय. पंचांकडे हलकीशी अपील केली आहे, परंतु पंचांनी दात फेटाळलेली आहे. डॉट आलाय या बॉलच्या पाठीमागे. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा असेल. पसरणी टीमला आता अपेक्षा आहेत किरण मांगडे यांच्याकडून, आणि कुसगावच्या पाठीराख्यांना अपेक्षा आहेत चिंतामणी निकम यांच्याकडून. त्या अपेक्षांवरती आता खरं कोण उतरणार? एका बाजूला 10 बॉल 16ची गरज आहे. क्वार्टर फायनलची मॅच. किरण मांगडे गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार. 27 धावा 2 गडी बाद अशी सध्याची आहे परिस्थिती. 4 बॉलचं खेळ बाकी. किरण मांगडे बॉल क्रमांक 3 घेऊन निघालेले आहेत. एक पाय पुढे काढलाय, समोर खेळलाय फटका, साइड स्क्रीनला चिरणारा हा बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चिंतामणी निकम यांच्या बॅटमधून क्रिकेटचा पुस्तकी फटका. स्ट्रेट हिट ओव्हर दी बॉलर हेड. साइड स्क्रीनला चिरत भेदत बॉल सीमा पार. चौकार आलाय. आता 9 बॉल आणि समीकरण बदलत आहे. साइड अँगल पहा फटक्याचा. स्ट्रेट हिट, एक पाय पुढे काढला, क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळला ओव्हर दी बॉलर हेड, आणि त्यानंतर धावा अंकित केल्या. या बॉलच्या पाठीमागे 4 आता बनवायच्या. तिथून पुढे 9 बॉल 12ची गरज. किरण मांगड्यांना विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. डॉट बॉल टाकावे लागतील. फटका ला जवाब आहे. खेळाडू बॉलच्या खाली, आणि इथे हो कॅच पकडलेली आहे. नवीन साळुंके पुन्हा एकदा संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये डोक्याला त्यांनी हात लावलाय, कारण कित्येक प्रयत्न केले या बॉलला पकडण्यासाठी. चिंतामणी निकम माघारी. फटका चांगलाच खेळला होता. पहिला, दुसरा प्रयत्न, तिसरा आणि चौथ्या प्रयत्नामध्ये तो लोण्याचा गोळा हातामध्ये विसवला आणि डोक्याला अक्षरशः हात लावले आणि ही कॅच पकडलेली आहे. कॅच पकडली की मॅच पकडली. येणारी वेळ सांगेल. 8 बॉल 12ची गरज. ऐकू एक चांगलं संगीत. नवीन साळुंके काय या खेळाडूने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक कॅच डिक्लेअर झोनच्या अगदी बाजूला पकडली
एक कॅच डीप पॉइंटला अगदी चांगल्या प्रकारे पकडलेली आहे. म्हणजे क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. नवीन साळुंके यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्यांच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं निकळ स्मित हास्य आहे, कारण कॅच त्यांनी चांगला पकडलेला आहे. एका बाजूला 8 बॉल 12ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मंगेश येवले बॅटिंगसाठी. एका मॅच मध्ये ऑलराऊंडर खेळ चांगला राहिला होता. किरण मांगडे पुन्हा एकदा तयार. महत्वाची विकेट घेतली आहे. बॉल येऊ दिला, सन्मान दिलाय. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 7 बॉल 11ची या मॅच मध्ये गरज आहे. पसरणी विरुद्ध कुसगाव. 7 बॉल 11चा थरार. आणि किरण मांगडे यांना ज्यासाठी आणलं होतं ते काम तर त्यांनी केलेलं आहे, परंतु शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. 7 बॉल 11ची गरज या मॅच मध्ये आहे. मंगेश येवले पहिला बॉल त्यांनी संयमाने खेळलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल जो संघ चांगला खेळ करेल त्याची मॅचवरची पकड मजबूत. 7-11. ओहो, अकूट टप्प्याचा उसळणारा बॉल. पंचांगडे अपील केली आहे. पंचांगडे दाद मागितले. अंपायर कॉल वाईड. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. रेफर केलाय आता वाईड साठी तिसरा पंचांगडे. आता तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील की या बॉलची उंची किती आहे. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे. आता स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल की हा जो बॉल टाकलेला आहे तो कशा रीतीने हाताळलेला आहे. आणि हा वाईड आहे. चला, टीम पसरणी फिल्डिंग लावा. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, कारण खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता मंगेश येवले यांच्या, आणि त्याचमुळे किरण मांगडे यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून किरण मांगडे गोलंदाजी मार्कवरतून निघतील. षटकातला शेवटचा बॉल आता बाकी आहे. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला. फटका तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. विजयाचं समीकरण सोप्पा करणारा फटका सीमा. थँक्यू. आता इथून पुढे येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 4. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना खेचून आणता येईल का. किरण मांगडे यांचा शेवटचा बॉल महागडा राहिला आणि मंगेश येवले यांनी ताकदीचा वापर करत टायमिंग प्रॉपर करत बॉल पाठवला सीमारेषा पार सरळ धावींसाठी. आता कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून सामना खेचून आणता येईल का. त्याच वेळेस मात्र पसरणी गावच्या ऑलराऊंडर खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत प्रतीक शिर्के अर्थात बंटी. बरेचसे प्रेक्षक थोडेसे चिंतेमध्ये आहेत, कारण आणि हे सर्व क्रीडाप्रेमी पसरणी गावच्या आहेत, कारण संघ अडचणीमध्ये आहे. 6 बॉल 4ची गरज आहे आणि प्रत्येक जण आता मनामध्ये ही चर्चा करत असेल की हे षटक आमच्यासाठी चांगलं राहू दे, परंतु एका बाजूला कुसगावचे पाठीराखे म्हणत असतील की या धावा आमच्यासाठी येऊ दे. 6 बॉल 4 प्रतीक अर्थात बंटी. ओ, बंटीने पहिलाच बॉल चांगला टाकला आणि प्रभाव टाकायला सुरुवात केली या मॅच मध्ये. अशक्यही गोष्टी होतात शक्य. तुमच्या प्रयत्नांची उंची मोठी असणं महत्वाचं आहे. आणि पहा या बॉलच्या पाठीमागचे प्रयत्न. 5 बॉल 4. बंटी आज सामना खेचून आणतील का. पसरणी गावची आता एक मोठी उमेद. ओ, टॅप केलाय. खेळाडू लांबून येतील. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न. फेक कोणत्या एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला दोन्ही खेळाडू. विकेटच्या मध्ये एकाला माघारी जावं लागेल. आता बनवायच्या आहे 4 बॉल मध्ये धावा 3. 4 बॉल 3ची गरज आहे मित्रांनो. सामना संपलेला नाहीये. काय फेक केली आहे. चांगली फेक, कारण एखादी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकली असते, परंतु इथे पहा चांगली फेक केली आणि टीम मीटिंग बोलवलेली आहे. पुन्हा एकदा नवीन साळुंके क्षेत्ररक्षणामध्ये काय खेळ केलाय खेळाडूने. पहिल्या दिवशी बॅटिंग चांगली राहिली. 4 बॉल 3ची गरज आहे. टीम मीटिंग बोलवलेली आहे. असं म्हणतात एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतला निर्णय आयुष्य बदलू शकतो. ओम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. 4 बॉल 3 धावेंची गरज आहे.
बॅटिंगसाठी काही युवा खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. 4 बॉल 3चा थरार. ओम मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 6. एका बाजूला प्रतीक शिर्के अर्थात बंटी गोलंदाजी मार्कवरती आहेत. 4 बॉलमध्ये 3 धावांचा बचाव या मॅच मध्ये करायचा आहे. चार बॉल 3चा थरार. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहा रह जाता है, एक जुनून बन जाता है. इथे पहा बॉल आला, सन्मान दिलाय. त्याच जिनूनने आज खेळावं लागेल. आता येणारे 3 बॉल 2 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 2 धावेंचा थरार. पसरणी विरुद्ध कुसगाव. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड आता वाढू लागलेली असेल. काळजाचा ठोका चुकतोय, कारण 3 बॉल 2ची गरज आहे. सांगणं कठीण आहे की कोणता संघ बाजी मारेल. एका बाजूला बंटीचा दमदार मारा, एका बाजूला स्ट्राइक वरती ओमकार. ओहो, हा बॉल संपर्क होऊ दिला नाही. डॉट आलाय. टाळ्या वाजतायत बंटी यांच्यासाठी. 2 बॉल 2ची आता गरज आहे या मॅच मध्ये. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, यारो हौसलों से उडान होती है. पसरणीचे पाठीराखे आता टाळ्या वाजवतायत. 2 बॉल 2ची गरज आहे. एका बाजूला कुसगावचा हा युवा ओमकार, तर एका बाजूला पसरणीचा अनुभव अर्थात बंटी गोलंदाजी मार्कवरतून. फटका तर खेळलाय आणि बॉलने गॅप शोधलाय आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली आहे आणि टीम ब्लॅक कोब्रा कुसगावने या मॅच मध्ये मिळवलाय विजय. त्यांचं अभिनंदन. हार्डलक टीम पसरणी. आपणही चांगले खेळलात. एका टीमने सामना जिंकला, एका टीमने मनच जिंकली. दोन्ही संघांचा आभार.